नमस्कार विद्यार्थी मित्र हो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित सपोर्ट टू स्टेट या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपण इतिहासाचा तास घेऊन आलो आहोत. आणि या तासामध्ये मी श्रीमती नेतम आणि माझ्या सहकारी शिक्षिका श्रीमती तायडे व श्रीमती टेकवडे आपले सर्वांचे स्वागत करीत आहोत. काल आपण शिवपूर्वकालीन भारत सरावपाठ बघत होतो. त्याचा सुरुवातीचा भाग आपण बघितला आणि आता पुढचा भाग आपण पाहणार आहोत. तर यामध्ये काल आपण कुठे थांबवलं होतं किंवा काल आपला शेवटचा मुद्दा होता बहमनी राज्याचं ची जी 5 शक्ल झाली तो तिथपर्यंत आपण मुद्दे पाहिले. आज आपण मुघल सत्ता भारतामध्ये मुघल सत्ता जी स्थापन झाली तिच्याबाबत पुन्हा एकदा आढावा घेणार आहोत. तर मुघल सत्ता स्थापन करणारा बाबर भारतामध्ये कशा प्रकारे आला तर हा या ठिकाणी दिल्लीचा जो सुलतान होता शेवटचा सुलतान म्हणजे इब्राहिम लोदी. हा इब्राहिम लोदी त्याच्या विक्षिप्त स्वभावामुळे त्याचे अनेक शत्रू या ठिकाणी निर्माण झाले होते आणि त्यातच पंजाबचा सुभेदार किंवा पंजाब प्रदेशाचा जो कारभार बघणारा दौलत खान लोदी होता त्याच्याबरोबर त्याचं वितुष्ट आलं किंवा त्याच्याबरोबर त्याचे संबंध बिघडले होते आणि म्हणून या दौलत खान लोदीने इब्राहिम लोदीचं पारिपत्य करण्यासाठी अफगाणिस्तानातून बाबराला बोलवलं. हा बाबर म्हणजे आजच्या उझबेकिस्तान या देशातील फरगाणा इथे राज्य करत होता. इथला राजा होता तो. या बाबराने भारताबद्दल भरपूर ऐकलं होतं आणि त्याला भारतामध्ये येण्याची इच्छा होती किंवा भारतातील संपत्तीचं वर्णन त्याने ऐकलेलं होतं आणि म्हणून भारतावरती स्वारी करण्याची तो संधी शोधत होता आणि अशातच दौलत खान लोदीने त्याला या ठिकाणी निमंत्रित केलं इब्राहिम लोदीच्या विरोधात. आणि असा हा बाबर या ठिकाणी भारतामध्ये मोठी फौज घेऊन मोठा तोफखाना घेऊन भारतामध्ये आला आणि इब्राहिम लोदीने सुद्धा या लढाईसाठी खूप तयारी केली आणि 21 एप्रिल 1526 या दिवशी बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये मोठी लढाई झाली आणि त्यामध्ये प्रथमच बाबराने भारतामध्ये प्रचंड किंवा प्रभावी अशा तोफखान्याचा वापर केला आणि हीच पहिली पानिपतची लढाई म्हणून ओळखली जाते. आणि साहजिकच बाबराच्या मोठ्या फौजेपुढे आणि प्रभावी तोफखान्यापुढे इब्राहिम लोदीचा पराभव झाला आणि अशा प्रकारे या ठिकाणी भारतातील सुलतानशाही दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात आली आणि हा शेवटचा सुलतान म्हणजे इब्राहिम लोदी याची सत्ता या ठिकाणी संपुष्टात आली. म्हणजेच सुलतानशाही संपून मुघल सत्ता सुरू झाली. 1526 मध्ये भारतामध्ये दिल्लीच्या गादीवर मुघलांचं राज्य सुरू झालं आणि या पानिपतच्या लढाईनंतर बाबराला सुद्धा इथे भारतावरती संपूर्ण भारत जिंकून घ्यायचा होता आणि म्हणून राजपुताना किंवा उत्तरेकडील राजस्थान
या प्रदेशात असणारे मेवाड, मारवाड ही राज्य सुद्धा त्याने जिंकण्यासाठी तो प्रयत्न करत होता. पण अशा या ठिकाणी त्याला मेवाडचा राणा किंवा मेवाडचा राजा राणा संग्रामसिंग किंवा राणा संगा म्हणतात त्याला. त्या राणा संगाने त्याला विरोध केला किंवा त्याचा प्रतिकार केला आणि बाबर आणि राणा संगा यांच्यामध्ये एक लढाई झाली. खानुआ या ठिकाणी झालेली ही लढाई ही सुद्धा पानिपतच्या लढाईप्रमाणे इतिहासातील एक प्रसिद्ध लढाई त्या ठिकाणी झालेली आहे. ते या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की राणा संगा एका डोळ्याने ते अंध होते, पण तरीही अतिशय पराक्रमी असे राणा संगा यांच्यामध्ये आणि बाबरामध्ये 16 मार्च 1527 या दिवशी खानुआ या ठिकाणी घनघोर लढाई झाली आणि तेथे सुद्धा बाबराचा विजय झाला. कारण बाबराकडे प्रचंड अशी फौज होती आणि प्रभावी असा तोफखाना त्या ठिकाणी बाबराकडे होता. या ठिकाणी आपल्याला दिसते की मेवाडचं हे राज्य त्यावेळेस बाबराने जिंकून घेतलं. अशा प्रकारे बाबराची म्हणजे मुघल सत्ता या ठिकाणी भारतात प्रस्थापित झाली. तर मुघल सत्तेची सुरुवात किंवा मुघल सत्तेची स्थापना बाबराने 1526 मध्ये केली आणि 1526 मध्ये त्यांनी पानिपतचं युद्ध जिंकलं, तसंच ती लढाई जिंकली आणि आपलं वर्चस्व या ठिकाणी प्रस्थापित केलं. आणि बाबरानंतर जर आपण बघितलं तर त्याचा मुलगा हुमायून याची कारकीर्द 1530 ते 1539 आणि पुढे 1555 ते 1556 अशी हुमायूनची कारकीर्द होती. बाबराचा मृत्यू 1530 मध्ये झाल्यानंतर हुमायून हा मुघलांच्या गादीवर किंवा दिल्लीच्या गादीवर आला. त्यानंतर हुमायून नंतर पण या हुमायून च्या वेळी शेरशहा सूर यांनी या हुमायून बरोबर लढा दिला, मुघलांशी संघर्ष सुरू केला. तर त्यामध्ये शेरशहा सूर हा विजयी होऊन काही काळ शेरशहा सूर हा दिल्लीच्या गादीवर होता. शेरशहाचं राज्य त्या ठिकाणी होतं. पण पुढे परत 1555 मध्ये पुन्हा दोघांमध्ये जे युद्ध झालं त्यामध्ये हुमायून विजयी होऊन त्याने या ठिकाणी पुन्हा दिल्लीची गादी मिळवली आणि 1555 ते 1556 हुमायून हा दिल्लीच्या गादीवर होता. त्यानंतर 1556 मध्ये हुमायूनचा मुलगा सम्राट अकबर हा दिल्लीच्या गादीवर आला आणि या अकबराची सुद्धा त्याची ही इच्छा होती की संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणायचा, म्हणजे संपूर्ण भारतावर वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीने अकबराचे प्रयत्न होते. आणि संपूर्ण मुघल कारकीर्द बघितली किंवा मुघल सत्ता बघितली तर त्यामध्ये अकबर हा सगळ्यात कर्तबगार राजा मानला जातो आणि त्याने भारताचा बराचसा भाग जिंकण्यासाठी बऱ्याच वेळा सहिष्णू धोरण त्याने स्वीकारलेलं आपल्याला या ठिकाणी इतिहासामध्ये दिसून येतं. इतर मुघल सत्ताधीशांप्रमाणे अत्याचार किंवा अन्याय करून राज्य जिंकण्यापेक्षा त्याने प्रेमाने आणि सहिष्णू धोरण ठेवून त्याने या ठिकाणी राज्य जिंकण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. तुम्हाला वरच्या नकाशात दिसेल की मुघल सत्ता ही जो पिवळ्या रंगाने दाखवलेला भाग आहे ही भारतातील मुघल सत्तेचा विस्तार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पण अकबराने जरीही आपल्या सहिष्णू धोरणाने संपूर्ण भारत जिंकण्याचा प्रयत्न केला तरीही त्यालाही इथे त्याला ज्या लोकांनी प्रतिकार केला त्यामध्ये टीचर तुमचा माईक बंद आहे. तुमचा आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये मॅडम, तुमचा माईक बंद आहे.
टीचर हॅलो टीचर तुमचा माईक बंद आहे. हॅलो हॅलो येत आहे आवाज. हॅलो हॅलो. तर आपण आता महाराणा प्रताप यांनी कशा प्रकारे अकबराचा सामना केला किंवा अकबराशी लढा दिला. तर उदयसिंहाच्या मृत्यूनंतर, उदयसिंह म्हणजे राणा संगाचे पुत्र उदयसिंह आणि उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप. तर उदयसिंहाच्या मृत्यूनंतर मेवाडच्या गादीवर महाराणा प्रताप आला आणि त्याने मेवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांशी सतत संघर्ष चालू ठेवला. विशेषतः अकबर, त्यावेळेस अकबर हा मुघलांच्या गादीवर होता आणि महाराणा प्रतापने अखेरपर्यंत आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी या अकबराबरोबर संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्या दोघांमधील प्रसिद्ध अशी हळदी घाटातली लढाई जी झाली, त्या लढाईमध्ये महाराणा प्रतापचा पराभव झाला, परंतु आपलं मेवाडचं राज्य मात्र त्याने अकबराला जिंकू दिलं नाही. आणि या ठिकाणी या महाराणा प्रतापचे पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग हे जे गुण आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर अकबराला विरोध केलेला किंवा मुघल सत्तेला प्रतिकार करणारा, मुघल सत्तेला आव्हान देणारी आणखी एक व्यक्ती म्हणजे चांदबिबी. ही चांदबिबी म्हणजे अहमदनगरचा निजामशहा, हुसेन निजामशहा याची मुलगी. 1595 मध्ये जेव्हा मुघलांनी निजामशाहीच्या राजधानीवर म्हणजे अहमदनगरवर हल्ला चढवला, त्यावेळेस मुघल सैन्याने या अहमदनगरच्या किल्ल्याला मोठा वेढा दिला होता आणि त्यावेळेस चांदबिबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. आणि त्यानंतर मात्र निजामशाही जे सरदार होते त्यांच्यामध्ये दुही माजली, दुही निर्माण झाली आणि यातूनच चांदबिबीला ठार मारलं गेलं. आणि पुढे मग मुघलांनी हा अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला आणि मध्ये जो तुम्हाला दिसतोय हा चांदबिबीचा महाल. आता तो अतिशय जुनाट असा झालेला आहे, पण तो चांदबिबीचा महाल आहे. आणि अशा प्रकारे अहमदनगरचा किल्ला जिंकून मुघलांनी निजामशाहीचं राज्य जिंकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यामध्ये पूर्ण यश आलं नाही, कारण निजामशाहीचं संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आलं नाही. त्यानंतर सम्राट अकबराला विरोध केला किंवा त्याच्याशी शेवटपर्यंत संघर्ष केला अशा राणी दुर्गावतीची माहिती आपण बघणार आहोत. तर राणी दुर्गावती ही गोंडवानाची राणी होती. आता गोंडवन किंवा गोंडवाना राज्य म्हणजे जर आपण बघितलं तर त्या काळात विदर्भाचा पूर्व भाग म्हणजे आजचा जो विदर्भ आहे त्याचा पूर्व भाग, तसंच उत्तरेकडील मध्य प्रदेशचा काही भाग, आजच्या छत्तीसगड राज्याचा पश्चिमेकडचा भाग, तर दक्षिणेकडे असलेल्या आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिशा या राज्याचा पश्चिम भाग, हा सगळा भाग जो होता हा गोंडवनाचा विस्तार होता. गोंडवन हे राज्य त्या ठिकाणी होतं. आणि या ठिकाणी ही जी राणी दुर्गावती होती ही चंदेल घराण्यातील राजकन्या होती आणि लग्नानंतर मात्र ती गोंडवनाची राणी झाली आणि तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. आणि मध्ययुगीन इतिहासामध्ये या राणी दुर्गावती हिने जो मुघलांविरुद्ध म्हणजे सम्राट अकबराविरुद्ध दिलेला जो लढा आहे तो फारच महत्वाचा आहे. दुर्गावतीने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना पराभूत होत आहे असं लक्षात आल्यावर तिने स्वतःचं प्राणार्पण केलं, पण शरणागती पत्करली नाही किंवा मुघलांच्या हातात आपण सापडू नये यासाठी तिने स्वतःचे प्राणार्पण केले. तर या ठिकाणी आपण जर संपूर्ण इतिहास बघितला किंवा माहिती घेतली तर अकबर हा एक सुजाण आणि जागरूक असा शासक संपूर्ण मुघलांच्या इतिहासामध्ये दिसून येतो. त्याचं धार्मिक धोरण जे होतं ते उदार आणि सहिष्णू होतं. तो सगळ्या धर्मातील लोकांना सारखी वागणूक देत असे आणि त्या सर्व धर्मातील जे चांगली तत्व होती, उदात्त अशी तत्व होती, त्या तत्वांचा समन्वय करून अकबराने एक नवीन धर्म स्थापन केला होता आणि त्या धर्माला त्याने नाव दिलं होतं दीन-ई-इलाही.
आणि त्याने पुन्हा तो धर्म जरी त्याने स्थापन केला तरी त्याने त्या तो धर्म स्वीकारावा याबद्दल कोणावरही कधीही सक्ती केली नाही. यानंतर आपण अकबराच्या नंतर जर बघितलं तर अकबराचा मुलगा सलीम किंवा जहांगीर हा मुघलांच्या गादीवर. त्यानंतर जहांगीर नंतर शहाजहान आणि औरंगजेब. तर या ठिकाणी शहाजहान या बादशहाच्या पुत्रांमधील औरंगजेब हा सत्तेच्या स्पर्धेत यशस्वी झाला आणि त्याने आपल्या वडिलांना स्थानबद्ध केलं, म्हणजे तुरुंगात टाकलं आणि स्वतः 1658 मध्ये स्वतःला त्याने बादशहा म्हणून घोषित केलं. शहाजहान बादशाह शहाजहानच्या मुलांपैकी मोठा मुलगा जो होता दाराशुकोह हा धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता आणि त्याने म्हणजे बघा त्याने इस्लाम धर्मीय असूनही 50हून अधिक अशा संस्कृत उपनिषदांचा अभ्यास करून त्याचा फारसी भाषेत अनुवाद म्हणजे भाषांतर केलं होतं. परंतु औरंगजेब हा जो शहाजहानचा मुलगा होता हा मात्र फार दुष्ट आणि क्रूर असा म्हणता येईल असा हा होता आणि त्याने स्वतःच्या भावांना ठार करून आणि वडिलांना स्थानबद्ध तुरुंगात टाकून स्वतःला बादशहा घोषित केलं. आणि औरंगजेब बादशहा जेव्हा झाला त्यावेळेस मुघल साम्राज्य हे उत्तरेला काश्मीर पासून दक्षिणेला अहमदनगर पर्यंत आणि पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला बंगाल पर्यंत पसरलेलं होतं. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडचे प्रदेश सुद्धा जिंकून घेतले आणि पूर्वेकडे आसाम, दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही हे सर्व प्रदेश त्याने आपल्या राज्याला जोडले. आता या औरंगजेबाला पण जसं सम्राट अकबराला भारतामध्ये विरोध झाला किंवा त्याच्याशी संघर्ष करणारे महाराणा प्रताप, छानबीबी, राणी दुर्गावती हे आपण बघितले, तसंच औरंगजेब तर खूपच शोषक असा राजा होता किंवा जुलमी बादशहा होता आणि त्याला संघर्ष होणं साहजिकच होतं. तर या ठिकाणी इसवी सनाच्या 13व्या शतकात शान जमातीचे लोक हे ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले होते. तेथे ते राहत होते आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं राज्य आणि स्थानिक लोक या शान जमातीच्या लोकांना आहोम असं म्हणत असत. औरंगजेबाच्या काळातच आहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ असा संघर्ष झाला आणि मुघलांनी आहोमांच्या प्रदेशावरती आक्रमण केलं. आहोमांचा सेनापती गदाधर सिंग याच्या नेतृत्वाखाली सर्व आहोम संघटित झाले आणि वर जे आपल्याला चित्र दिसतंय ते म्हणजे लाचित बडफुकन हा आहोमांचा एक पराक्रमी असा सेनापती होता, सेनानी होता. त्याने या मुघलांविरुद्ध तीव्र असा संघर्ष मुघलांविरुद्ध त्याने तीव्र संघर्ष दिला किंवा संघर्ष केला आणि या संघर्षामध्ये त्याने सुद्धा गनिमी युद्ध तंत्राचा अवलंब केला. ज्याप्रमाणे आपण शिवाजीराजांच्या इतिहासात बघतो आपल्या शत्रूंसोबत गनिमी काव्याचा वापर केला, तसा या ठिकाणी या लाचित बडफुकन यांनी गनिमी काव्याचा वापर करून औरंगजेबाच्या मुघल सैन्याविरुद्ध लढाई केलेली आहे आणि म्हणून याला आसामचा शिवाजी असंही म्हटलं जातं. तर आणि त्यामुळे त्याच्या अशा पराक्रमामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता स्थापन करणं किंवा दृढ करणं अशक्य झालं. त्यानंतर मुघल साम्राज्याचा आणखीन एका समाजाशी किंवा आणखीन एका गटाशी संघर्ष तो म्हणजे शीख धर्मीयांशी संघर्ष सुरू होता. शीखांचे 9वे गुरु तेग बहादूर सिंग यांनी औरंगजेबाचं जे असहिष्णु धोरण होतं, म्हणजे तो जो इतर धर्मियांना अतिशय वाईट वागणूक देत होता,
त्याविरुद्ध, त्याच्या त्या धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र अशी नापसंती दर्शवली होती गुरु तेग बहादूर सिंग यांनी. तेव्हा चिडून जाऊन औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला. आणि त्यांच्यानंतर गुरु तेग बहादूर सिंग यांचा मुलगा म्हणजे शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग हे गुरुच्या गादीवर आले. आणि गुरु गोविंद सिंगांनी आपल्या सर्व अनुयायांना एकत्र केलं, संघटित करून त्यांच्यातील जी लढाऊ वृत्ती होती तिला प्रोत्साहन दिलं, प्रेरणा दिली. आणि त्यातूनच लढाऊ अशा शीख तरुणांचं एक दल उभं राहिलं. आणि हे जे दल त्याला खालसा दल असं म्हटलं जातं. आणि हे खालसा दल त्यांनी ज्या ठिकाणी त्याची स्थापना केली ते आनंदपूर हे ठिकाण त्या खालसा दलाचं प्रमुख केंद्र होतं. आणि औरंगजेबाने या खालसा दलावर किंवा या शिखांविरुद्ध सैन्य पाठवलं आणि त्या सैन्याने, औरंगजेबाच्या सैन्याने आनंदपूरवर हल्ला चढवला. त्यावेळेस सर्व शिखांनी एकत्र येऊन प्रखर झुंज दिली, प्रखर लढा दिला, परंतु त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. आणि मग यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत म्हणजे महाराष्ट्रातील नांदेड या ठिकाणी आले. आणि इसवी सन 1708 मध्ये नांदेड मुक्कामी असतानाच त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर मुघलांना आणखी एका राजघराण्याशी संघर्ष करावा लागला, तो म्हणजे राजपुतांबरोबर. अकबराने त्याच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण भारत एकछत्री अंमलाखाली आणण्यासाठी सर्वात प्रथम त्यांनी राजपुतांचं सहकार्य मिळवलं होतं. आणि बराचसा जो राजपुताना हा प्रदेश होता तो त्यांनी आपल्या अंमलाखाली आणला होता. पण त्यासाठी त्याने काय केलं होतं की सलोख्याचं धोरण स्वीकारलं होतं. आणि त्यामुळे त्याच्या सहिष्णू वृत्तीमुळे बरेचसे राजपूत राजे हे त्याला मिळाले होते किंवा त्याच्याशी सहकार्य करत होते. म्हणजे अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने जे काही राजपुतांचं सहकार्य मिळवलं होतं तसं सहकार्य औरंगजेबाला मिळवता आलं नाही. आणि त्यामुळे औरंगजेबाला राजपुतांचं सहकार्य मिळालं नाही. कारण मुळातच हा औरंगजेब हा अतिशय जुलमी असा राजा होता किंवा जुलमी असा बादशाह होता. आणि त्याच वेळेस मारवाड हा प्रदेश, मारवाडच्या प्रदेशामध्ये राणा जसवंत सिंग हा राज्य करत होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचं राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने लढा दिला किंवा औरंगजेबाने त्याचं राज्य जोडून घेतलं. आपल्या मुघल साम्राज्याला त्याने ते राज्य जोडून घेतलं. तेव्हा दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला मारवाडच्या गादीवर बसवलं. आणि त्याच्या नेतृत्वाखाली दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. आणि दुर्गादासाचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने त्याचा मुलगा शहाजादा अकबर याला मारवाडमध्ये पाठवलं. टीचर. आणि राजपुत्र अकबर किंवा शहाजादा अकबर हा मात्र तिथे लढाई करण्याऐवजी तो स्वतःच राजपुतांना जाऊन मिळाला. त्यांनी राजपुतांना सहकार्य केलं आणि स्वतःच्या वडिलांविरुद्ध म्हणजे औरंगजेबाविरुद्ध त्याने बंड पुकारला. या बंडात त्याने महाराष्ट्रातील मराठ्यांची सुद्धा मदत घेण्याचा प्रयत्न केला. तर या ठिकाणी दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांच्या विरुद्धचा संघर्ष हा चालू ठेवला. आणि औरंगजेबाला आपलं मारवाडचं राज्य जिंकू न देता आपलं संघर्ष चालूच ठेवला. आणि त्याच वेळेस औरंगजेब बादशहाला मराठ्यांनी सुद्धा प्रतिकार केलेला आहे. कारण त्यावेळेस महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली होती.
आपण पाठांमध्ये बघितलेलं आहे. आणि ह्या मराठ्यांचं जे स्वराज्य होतं त्या स्वराज्य स्थापन करण्याच्या प्रयत्नामध्ये इतर शत्रूंबरोबरच म्हणजे आदिलशाही, निजामशाही, पोर्तुगीज यांच्या बरोबरच शिवाजीराजांना मुघलांशी सुद्धा संघर्ष करावा लागला होता. आणि शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा औरंगजेबाने दक्षिण जिंकण्यासाठी म्हणजे शिवाजीराजांचं स्वराज्य जिंकण्यासाठी स्वतः तो दख्खनमध्ये म्हणजे महाराष्ट्रात आला, पण मराठ्यांनी त्याच्याबरोबर शेवटपर्यंत तीव्र असा संघर्ष केला आणि आपल्या स्वराज्याचं रक्षण केलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण दुसरा धडा शिवपूर्वकालीन भारत याचा आढावा किंवा उजळणी केलेली आहे आणि सराव पुन्हा एकदा आपला झालेला आहे. तर आता आपण या ठिकाणी कोणकोणते मुद्दे बघितले, तर सर्वात प्रथम मुघल सत्ता. या ठिकाणी जी मुघल सत्ता स्थापन झाली 1526 मध्ये आणि त्यामधील त्या मुघल सत्तेला स्थापन करणारा बाबर, त्याच्यानंतर मुघल सत्तेवर आलेले बाबराचे वंशज, त्यापैकी अकबराला किंवा बाबराशी लढा देणारे इब्राहिम लोदी, पानिपतची लढाई, खानुआची लढाई आणि अकबराशी संघर्ष केला असे महाराणा प्रताप, चांदबिबी, राणी दुर्गावती, नंतर आलेल्या औरंगजेब या मुघल बादशहाला ज्यांनी त्यांच्याबरोबर संघर्ष केला असे अहोम, शीख आणि मराठे हे मुद्दे आपण या ठिकाणी पाहिले आहेत. तर आता आपण काल ज्या भागाचा सराव झाला तो आणि आत्ता सराव केला तो भाग मिळून काही प्रश्न मी इथे तुम्हाला विचारणार आहे. अतिशय सोपा असा प्रश्न आहे, नावं सांगायची आहेत. म्हणजे या ज्या प्रसिद्ध व्यक्ती ज्यांचा इतिहास आपण अभ्यासतोय त्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत आणि ती सांगता आली पाहिजे. तर या ठिकाणी आपण आता प्रश्न बघणार आहोत आणि प्रश्नाचं उत्तर सांगू. हा, तर आधी आपलं नाव सांगून विशाखा इंगरे, उत्तर राणी दुर्गावती. व्हेरी गुड, खूप छान, अगदी बरोबर उत्तर दिलंस तू, शाबास. पुढचा प्रश्न बघूया. दुर्गावती राणी. टीचर मी सांगू शुभम गंगापुरे. टीचर मी सांगू तुम्हाला. शुभम सांग. महाराणा प्रताप. अगदी बरोबर, शाबास. महाराणा प्रताप. आता उत्तर देताना दुसऱ्या मुलाने आपलं नाव सांगून उत्तर द्यायचं. बाई मी सांगू. मग गौरव बोल. टीचर मी सांगू. टीचर एक मिनिट. मुघल साम्राज्याचा संस्थापक. बाबर हा मुघल साम्राज्याचा स्थापक होय. चौथा प्रश्न बघूया. आता गौरव सांगेल. आता या प्रश्नाचं उत्तर गौरव देईल, तोपर्यंत बाकीच्या मुलांनी शांत राहायचं. प्रत्येकाला संधी मिळणार आहे. हसन गंगू. हसन गंगू. सुलतान हसन गंगू, अगदी बरोबर. प्रश्न बघूया आपण. दिल्लीचा शेवटचा सुलतान. आता ह्याचं उत्तर आणखी दुसऱ्या विद्यार्थ्याने सांगायचं आहे. हा, नाव सांग ना बाळा तुझं. हा बोल आता. दिल्लीचा शेवटचा सुलतान नाही. औरंगजेब. सांगू टीचर मी सांगू गौरव तुम्हाला. हा सांग. मोहम्मद घोरी. नाही, मी सांगते. इब्राहिम लोदी. आपण कालच्या भागात शिकलेलो होतो.
दिल्लीचा शेवटचा सुलतान म्हणजे इब्राहिम लोदी. पुढे 7वं, निजामशाहीची मुलगी. टीचर मी सांगू नाव सांगा. आधी तुझं नाव सांग. आधी नाव सांगत जा. 7वं घेऊया आपण. टीचर मी सांगू. हा, 7वा प्रश्न. टीचर मी सांगू. टीचर सांगू. चांद बीबी. बरोबर. ठीक आहे, आता आपण ना पहिल्यापासून सगळी नावं. चांद जमातीचे लोक सांगा. चांद जमातीच्या लोकांना काय म्हटलं? कोण सांगते? टीचर मी सांगू. सांग. टीचर आवाज नीट येत नाहीये. चांद जमातीचे लोक, त्यांना काय म्हटलं जायचं? कोण सांगते? सिद्धी. नाही, आहोम. शान जमातीचे लोक म्हणजे आहोम. सांगू. पहिल्यापासून सांगते. हा सांगू. शिखांचे नवगुरु. टीचर मी सांगू. गौरवची राणी दुर्गावती. नाही, आता आपण 8वं घेऊया. शिखांचे 9वे गुरु. मी सांगू टीचर. गुरु तेग बहादर. हा, गुरु तेग बहादूर. त्यानंतर 9वं आहे गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेलं दल. खालसा दल. खालसा दल. या खालसा दलाचं मुख्य केंद्र कुठे? आनंदपूर. अगदी बरोबर. आपण सगळी उत्तरं बघूया का? मला ही सगळी उत्तरं एका विद्यार्थ्याने सांगायची आहेत. कोण सांगेल? टीचर मी सांगू. विशाखा. एक मिनिट. सांगत असताना बाकीचे सगळेजण आपला माईक म्यूट करून ठेवतील, म्हणजे माईक बंद करतील. आणि मग मी आणखीन एकाला संधी देणार आहे. टीचर मी सांगू. गौरव. टीचर विशाखा सांगू. गोंडवण्याची राणी दुर्गावती. उदय सिंगचा पुत्र महाराणा प्रताप. मुघल राज्याचा संस्थापक बाबर. बहमनी साम्राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू. दिल्लीचा शेवटचा सुलतान इब्राहिम. निजामशाहीची मुलगी चांद बीबी. शान जमातीचे लोक आहोम. शिखाचे 9वे गुरु गुरु तेग बहादूर. गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल खालसा मुख्य केंद्र आनंदपूर. विशाखा, खूपच छान. थँक्यू. बरं, आणखी कोणाला सांगायची आहेत का सर्व उत्तरं? गौरव. हा, बोल. गोंडवणीची राणी दुर्गावती. उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप. 2. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर. बहमनी साम्राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू. दिल्लीचा शेवटचा सुलतान इब्राहिम लोदी.
निजाम शहाची मुलगी चांद बीबी. शाम जमातीचे लोक आहोम. शिखांचे 9वे गुरु गुरु बहादुर सिंग. गुरु तेग बहादूर. गुरु गोविंद सिंग यांचे स्थापन केलेले दल खालसा दल. खालसा दलाचे मुख्य केंद्र नंदपूर. आनंदपूर. आनंदपूर. छान, खूपच छान गौरव, शाबास. म्हणजे तुम्हाला आता हा संपूर्ण भाग जो आहे सराव पाठ समजलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी पुन्हा हा धडा पूर्ण वाचा आणि त्यातील जो स्वाध्याय आहे तो सोडवा.